चला जाणून घेऊया नागपंचमी सणाबद्दल. भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक सणांना तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. अशाच सणामधील एक सण अर्थातच नागपंचमी. आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक देवदेवतांना, प्राण्यांना खूप मोठे स्थान आहे. इथे त्यांची पूजा केली जाते. भारतीय सणांनुसार नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील 5व्या दिवशी साजरा केला जातो. त्यामागचं एक कारण म्हणजे श्रीकृष्णाच्या कथेनुसार जेव्हा श्रीकृष्ण हे गोकुळामध्ये वाढत होते त्यावेळीची ही गोष्ट आहे. त्यांच्या गोष्टीवरूनच हा नागपंचमी हा सण आपल्या देशामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तर जेव्हा श्रीकृष्ण हे गोकुळामध्ये वाढत होते तेव्हा त्यांना मारण्यासाठी त्यांचे मामा कंस राजा हे वेगवेगळे राक्षस असे काही पाठवत असतात श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी. तर अशाच प्रकारे त्यांनी श्रीकृष्णाला मारण्यासाठी एकदा कंस मामांनी कालियामर्दन नावाच्या एका नागाला पाठवलं होतं. तर या गोष्टीनुसार कालियामर्दन नावाचा जो नाग होता तो यमुना नदीमध्ये राहायचा आणि तो तेथील माणसांना खूप त्रास द्यायचा. गावामध्ये तो दहशत पसरवत असे. त्यामुळं त्याच्या डोहाकडं कुणीच जात नसते. कालियामर्दन नावाच्या नागाची सर्वांना भीती पसरलेली होती. तर असंच एकदा काय झालं की जेव्हा श्रीकृष्ण हे आपल्या मित्रांसोबत खेळत होते तेव्हा खेळत असताना त्यांचा चेंडू हा त्या यमुना नदीत पडतो. तर जेव्हा हा चेंडू नदीत पडतो तेव्हा श्रीकृष्ण तो चेंडू काढण्यासाठी ते नदीत उडी मारते. मग तेव्हा त्यांना त्या डोहामध्ये कालियामर्दन नावाचा नाग दिसतो आणि तिथे कालियामर्दन हा श्रीकृष्णाला मारण्यासाठी त्यांच्यावर वार करतो. त्यांच्यामध्ये मग ह्या दोघांमध्ये जेव्हा मार चालू होता तेव्हा श्रीकृष्ण हे कालियामर्दन नागाचा पराभव करतात. मग कालियामर्दन हा नाग श्रीकृष्णाला माफी मागतो. श्रीकृष्ण, मला सोडा तुम्ही, मी हा डोह सोडून जाईल, मी तुम्हाला किंवा इतर प्राण्यांना मी त्रास देणार नाही, म्हणून तो निघून जातो. मग हाच दिवस जो असतो हा श्रावण महिन्यातील 5वा दिवस असतो आणि या श्रावण महिन्यातील 5व्या दिवसालाच नागदेवताची पूजा म्हणून नागपंचमी हा सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाला कालियामर्दन नावाचा नाग काही केलं नाही किंवा तो त्यापासून वाचला म्हणून हा नागपंचमी सण तेव्हापासून हा सण साजरा केला जातो. अशाच प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागपंचमी ह्या सणाला खूप महत्त्व आहे. तर प्रत्येकजण हा सण घरोघरी आपल्या साजरा केला जातो. कुणी देवांना किंवा नागाची देवापूजा करायला मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात किंवा ज्या मुलींना बाहू नसतो ते नागाला पण बाहू मानतात. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात नागपंचमी हा सण साजरा केला जातो.